नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, नवीन वर्षामधील आपलं हे पहिलं सेशन आहे आणि तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेल की एक वही करा आणि आजपासूनच्या ज्या नोट्स आहेत त्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि पहा, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न काय होता, तर कोणत्या राज्यातील धर्मदुम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय असलेला मतदारसंघ बनला आहे. तर आता हा जो धर्मदुम मतदारसंघ आहे हा केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. आणि हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मतदारसंघ आहे. आणि आता त्या मतदारसंघातील सर्व वार्डामध्ये एक ग्रंथालय आहे आणि त्यासाठी हा मतदारसंघ भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय असलेला मतदारसंघ बनलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर आता ही जी 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस आहे याचं आयोजन नागपूर या शहरामध्ये करण्यात येणार आहे. आणि नागपूरमध्ये कुठे? तर नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि ही जी परिषद असणार आहे ही 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 3 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या भारतीय विज्ञान काँग्रेसला संबोधित करतील. आणि ही जी यावेळेसची भारतीय विज्ञान काँग्रेस आहे याचं मुख्य लक्ष महिला सक्षमीकरणावरच आहे आणि याची थीम सुद्धा यावरच आधारित आहे. थीम सुद्धा नोट करून घ्या. महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि ज्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वुमन एम्पॉवरमेंट, अशी यावेळेसची या भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम आहे. आणि पहा, आता ही जी भारतीय विज्ञान काँग्रेस आहे याचं प्रथम आयोजन कधी करण्यात आलं होतं तर 1914 मध्ये कलकत्ता येथे याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या आधीची म्हणजे 107वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर 2020 मध्ये याचं आयोजन बेंगलोरमध्ये करण्यात आलं होतं. 2019 मधील 106वी आवृत्ती जालंधर मधील फगवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. 2018 मधील 105वी आवृत्ती इम्फाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर 2017 मधील 104वी आवृत्ती तिरुपती या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि तसेच आता हे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे हे त्याचं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. आणि या विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1923 मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या विद्यापीठाचे सध्या कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर सुभाष आर चौधरी हे या विद्यापीठाचे सध्या कुलगुरू आहेत. आणि या काँग्रेस बरोबरच मुलांमध्ये वैज्ञानिक रुची आणि जिज्ञासा वाढवण्यासाठी चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेसचेही आयोजन करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर आदिवासी विज्ञान काँग्रेसचे देखील यामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. केंद्राची नवी एकात्मिक अन्न सुरक्षा योजना कधीपासून लागू करण्यात आली आहे? तर आता केंद्राची नवी एकात्मिक अन्न सुरक्षा योजना ही 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. आणि आता या योजनेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत सर्व पात्र कुटुंबांना एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि या नवीन योजनेमुळे एकूण 81.35 कोटी म्हणजेच सर्वात दुर्बल 67% लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. आणि आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे तर राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार TPDS अंतर्गत समाविष्ट करण्यात येणारी प्राधान्य कुटुंबे आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत समाविष्ट कुटुंबे यांना या नवीन योजनेचा फायदा मिळणार आहे. आणि आता या नवीन योजनेबरोबरच अंत्योदय अन्न योजना सुद्धा चालूच ठेवण्यात येणार आहे. आणि या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येतं. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. कोणत्या देशाने 1 जानेवारीपासून वासेनार अरेंजमेंटचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर आता 1 जानेवारीपासून भारत हा वासेनार अरेंजमेंटचा अध्यक्ष झालेला आहे. आणि आता भारत या ग्रुपचा एका वर्षासाठी अध्यक्ष असणार आहे आणि प्रथमच आता भारत या ग्रुपचं अध्यक्षपद भूषवत आहे. आणि आता हे जे वासेनार अरेंजमेंट आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर याची स्थापना 1996 मध्ये नेदरलँडमधील वासेनार येथे करण्यात आली होती. त्यासाठी याला वासेनार अरेंजमेंट असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि भारत या ग्रुपचा कधी सदस्य बनलेला आहे तर 7 डिसेंबर 2017 रोजी भारत या ग्रुपचा सदस्य बनलेला आहे. आणि भारत या ग्रुपचा कितवा सदस्य होता तर 42वा सदस्य होता.
आणि आता या ग्रुपमध्ये सध्या एकूण 42 सदस्य देश आहेत. आणि तसेच या ग्रुपद्वारे काय केलं जातं, तर शस्त्रांच्या हस्तांतरणाबाबत माहितीची देवाणघेवाण करण्याचं कार्य या ग्रुपद्वारे करण्यात येतं. आणि या ग्रुपसारखंच कार्य करणारे अजून 2 ग्रुप आहेत आणि ते कोणते, तर NSG आणि MTCR असे ते 2 ग्रुप आहेत. आणि आता हे जे तिन्ही ग्रुप आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आपण आता या NSG आणि MTCR याविषयी सुद्धा माहिती पाहूया. तर पहा, NSGचा फुल फॉर्म काय आहे, तर न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप असा याचा फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना 1974 मध्ये भारतीय अणुचाचणीला प्रतिसाद म्हणून करण्यात आली होती. आणि याचे एकूण किती देश सदस्य आहेत, तर 48 देश हे या NSGचे सदस्य आहेत. आणि भारताला आत्तापर्यंत या NSGचं सदस्यत्व मिळालेलं नाही. आणि तसेच आता हे जे MTCR आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम असे याचं फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना एप्रिल 1987 मध्ये करण्यात आली होती. आणि सध्या यामध्ये एकूण किती देश सदस्य आहेत, तर 35 देश सदस्य आहेत. आणि 35वा सदस्य देश कोणता होता, तर भारत या संस्थेचा 35वा सदस्य देश होता. आणि भारताला 27 जून 2016 रोजी याचं सदस्यत्व मिळालेलं आहे. आणि पहा, ज्या वेळेस हे 3 ग्रुप चर्चेमध्ये होते त्यावेळेस एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत, व्यवस्थिशीर नोट करून घ्या. आणि STI 2017 मध्ये यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, STI 2017 मध्ये MTCR या ग्रुप विषयी मल्टीलाइनर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि आता हा प्रश्न व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितरित्या वाचून घ्या, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 31 डिसेंबर पर्यंत किती आदिवासी बहुल गावांचा विकास करण्यात आला आहे. तर आता ही जी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजना आहे, या योजनेअंतर्गत 31 डिसेंबर पर्यंत 16,554 आदिवासी बहुल गावांचा विकास करण्यात आलेला आहे. आणि या योजनेचा उद्देश काय आहे, तर किमान 50% आदिवासी लोकसंख्या आणि 500 अनुसूचित जमाती असलेली 36,428 गावे आदर्श आदिवासी गावे म्हणून विकसित करणे हे या योजनेचं लक्ष्य आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या संस्थेची G20 सायन्स वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून निवड करण्यात आली आहे. तर नुकतीच आता G20 सायन्स वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून IISc बँगलोरची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता 2023 मध्ये भारत हा G20चा अध्यक्ष आहे. आणि आता या G20 अंतर्गत सायन्स 20चं सुद्धा भारतामध्ये आयोजन करण्यात येत आहे. आणि ही जी सायन्स 20 आहे याची थीम काय आहे, तर डिस्ट्रप्टिव्ह सायन्स फॉर इनोव्हेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी या S20 सायन्सची थीम आहे. आणि या S20चे वर्षभरामध्ये भोपाळ, आगरताळा, पोंडुचेरी आणि कोइंबतूर अशा शहरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. RTI कायदा 2021-22 अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या उत्तरदायित्व अहवालामध्ये कोणते राज्य हे RTI प्रतिसादात सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्य ठरले आहे. तर आता या अहवालानुसार तामिळनाडू हे राज्य सर्वात वाईट कामगिरी करणारं राज्य ठरलेलं आहे. आणि आता या अहवालानुसार तामिळनाडू राज्याने RTI कायद्याअंतर्गत एकूण मागविलेल्या माहितीपैकी फक्त 14% प्रकरणामध्येच माहिती उपलब्ध करून दिली आहे. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे, तर सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या यादीमध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्राने माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त प्रकरणापैकी फक्त 23% प्रकरणामध्येच माहिती पुरवली आहे. आणि यामध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणत्या राज्याने केलेली आहे, तर पश्चिम बंगाल या राज्याने 73% प्रकरणामध्ये माहिती उपलब्ध करून देऊन सर्वात चांगली कामगिरी केलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या राज्यात PA संगमा फुटबॉल स्टेडियमचे अनावरण करण्यात आले आहे. तर नुकतेच आता मेघालय या राज्यामध्ये PA संगमा फुटबॉल स्टेडियमचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि या स्टेडियम विषयीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे देशातील सर्वात मोठे प्री इंजिनियर्ड कंपोजिट फुटबॉल स्टेडियम ठरलेलं आहे. आणि या स्टेडियमची एकूण आसन क्षमता किती आहे, तर 9,500 इतकी या स्टेडियमची एकूण आसन क्षमता आहे. आणि आपण आता इथं मेघालयविषयी बोलत आहोत, तर मेघालयविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. मेघालय राज्याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली होती. आणि स्थापनेनुसार मेघालय हे 21वे राज्य होतं. आणि 1972 मध्ये 3 राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी 19वे राज्य आहे मणिपूर, 20वे राज्य आहे त्रिपुरा आणि 21वे राज्य हे मेघालय आहे. आणि मेघालय या राज्याच्या सीमा फक्त एकाच देशाशी संलग्न आहे. आणि तो देश कोणता, तर बांगलादेश हा तो देश आहे. आणि तसेच मेघालयचे राज्यपाल कोण आहेत, तर BD मिश्रा हे मेघालयचे राज्यपाल आहेत. आणि कॉन्रॅड संगमा हे सध्या मेघालयचे मुख्यमंत्री आहेत.
आणि मेघालय या राज्यामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणते? तर बालपक्रम नॅशनल पार्क आणि नोकरेक नॅशनल पार्क हे मेघालय या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8वा पहा. भारतातील भाषिक विविधतेचा नकाशा तयार करण्यासाठी गुगलद्वारे अर्थसहाय्य केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे? तर आता भारतातील भाषिक विविधतेचा नकाशा तयार करण्यासाठी गुगलद्वारे अर्थसहाय्य केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव हे प्रोजेक्ट वाणी असं आहे. काय नाव आहे? तर प्रोजेक्ट वाणी असं या प्रकल्पाचं नाव आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, AI रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क आणि गुगल यांच्याद्वारे संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला आहे. आणि या प्रोजेक्ट वाणी प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे? तर 773 जिल्ह्यातील सुमारे 10 लाख लोकांचे भाषण संच एकत्रित करून भारतातील भाषा विविधतेचा नकाशा बनवणे हे या प्रोजेक्ट वाणीचं उद्दिष्ट आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी अलीकडेच कोणत्या क्लबशी करार केला आहे? तर नुकताच आता क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी अल नासर या क्लबशी करार केलेला आहे. आणि आता हा जो अल नासर क्लब आहे हा कोणत्या देशाचा फुटबॉल क्लब आहे? तर हा सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब आहे. आणि आता क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी या क्लबशी 2025 पर्यंतचा करार केलेला आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर हे पोर्तुगाल या देशाचे खेळाडू आहेत, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक कुटुंब दिन हा 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि याचं आयोजन प्रथम 1999 मध्ये करण्यात आलं होतं आणि नंतर 2001 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून स्थापित केलेला आहे. आणि तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.